मित्रांनो नमस्कार. हृदयाला भिडणारी एक मराठी कथा. कथा आहे शेवटचा चहा. एका गावात आजी आजोबा गावातल्या एका छोट्याशा घरात कौलारू छप्पर आणि मातीचा वास असलेलं घर तिथं राहत होते. रामू आजोबा आणि सीता आजी हे दोघे मस्तपैकी आनंदाने राहत होते. त्यांना एकुलता एक मुलगा होता, संदीप. दोघेही आता वयस्कर झाले होते. केस पांढरे, शरीर अशक्त, पण मन मात्र अजूनही तरुण होतं. पण आता त्यांना एकच मुलगा होता, संदीप. शहरात मोठ्या नोकरीला गेला होता. सुरुवातीला तो दर महिन्याला फोन करायचा, पण अचानक काय झालं, संदीपचा फोन बंद झाला व संदीप दरवेळेस सणासुदीला घरी पण यायचा. पण हळूहळू सगळं बदललं होतं. अचानक संदीपनं फोन करायचा पण बंद केलं. फोन कमी झाले, भेटणं तर जवळजवळ बंदच झालं होतं. आजी खूप त्रासून गेल्या होत्या. एका संध्याकाळी सीता आजी अंगणात बसून रस्त्याकडे वाट पाहत होती. आजी दररोज म्हणायची, आज येईल का रे आपला संदीप? ती हळूहळू आवाजात म्हणायची. रामू आजोबा हसत म्हणाले, अगं येईल, कामात अडकला असेल संदीप. आत्मविश्वास फक्त आजीला दिलासा देण्यासाठी होता. मनात त्यांनाही माहीत होतं तो येणार नाही, पण आजीला आत्मविश्वास होता. आजीची रोजची सवय, दर संध्याकाळी आजी चहा बनवायची, 2 कप. एक चहा स्वतःसाठी आणि दुसरा संदीपसाठी, असा दररोजचा आजीचा नीती. नियमाने चहा बनवायची. रामू आजोबा विचारायचे, अगं तो येणार नाही तरी रोज का बनवतेस चहा? तरी पण आजी दररोज नित्यनेमाने चहा बनवायची. आजी हसत म्हणायची, कधी ना कधी येईल तेव्हा म्हणेल, आई माझ्यासाठी चहा आहे का म्हणून. असं आजीला वाटत होतं. आजोबा काही बोलत नव्हते, फक्त शांतपणे तो दुसरा कप बघत बसायचे. आजोबा पण एकदम शांत स्वभावाचे होते. एक दिवस आजीचा अचानक फोन वाजला. आजी धावत जाऊन फोन उचलते. आजीला वाटलं संदीपचा फोन आला. हॅलो संदीप. पण तिकडून आवाज आला, मॅडम मी बँकेतून बोलतोय. आजीचा एकदम चेहरा उतरला. आजीला वाटलं संदीपचाच फोन आला. आजी फोन ठेवून शांत बसली. रामू आजोबा जवळ आले. काय झालं आजी? आजीला खूप वाईट वाटलं. आजीला वाटलं संदीपचाच फोन आला की काय. आजी हळूहळू आवाजात म्हणाली, आपला संदीप नाही होता. त्या दिवशी पहिल्यांदाच आजीच्या डोळ्यातून अश्रू आली. आजीला वाटलं कधी येईल संदीप. आजी वाट पाहून पाहून थकली होती. मग आजीची तब्येत बिघडली. हळूहळू आजीची तब्येत खराब होऊ लागली. डॉक्टरांनी सांगितलं त्यांना जास्त आनंदाची गरज आहे, काळजी घ्या आजीची, असे डॉक्टर म्हणाले. आजोबा बी एकदम त्रासून गेले होते. आता संदीपसाठी आजोबांनी एक चिठ्ठी लिहिली होती. रामू आजोबा आजीचं सगळं करत होते. औषधं वेळेवर, जेवण वेळेवर, काळजी. पण एक गोष्ट ते देऊ शकत नव्हते, ते म्हणजे संदीपचं प्रेम. मग आजोबांनी संदीपला एक दिवस आजोबांनी संदीपला पत्र लिहिलं. बाळा, आईची तब्येत बरी आहे नाही, शक्य असेल तर एकदा ये, तुझी वाट बघते आई. मग आजोबांनी संदीपला पत्र पाठवलं, पण त्या पत्राचं एकही उत्तर आलं नाही. मग आजोबा अजूनच संतापून गेले. मग शेवटचा दिवस, एक पावसाळी संध्याकाळ. आजीने हळूहळू आवाजात विचारलं, आजोबा संदीप येईल का आज? आजोबा एकदम शांत बसले. रामू पण एकदम शांत बसला. आता आजोबाला वाटलं. आजोबा आजीचा हात धरून म्हणाले, हो येईल, नक्की येईल. आजी हसली. मग ती त्याच्यासाठी चहा करते. आजी दररोज नित्यनेमाने संदीपसाठी चहा करते. आजी उठवायचा प्रयत्न करते, पण शरीर साथ देत नव्हतं. आजोबांनी तिला थांबवलं. थांब, मी करतो चहा, असं आजोबांनी आजीला सांगितलं. त्या दिवशी पहिल्यांदाच रामू आजोबांनी चहा बनवला होता, 2 कप. एक आजीसाठी आणि एक संदीपसाठी. आता तर आजोबांना पण खूप वाईट वाटलं होतं. आता काय करावं? आजीने एक घोट घेतला आणि हसत म्हणाली, आजोबा खूप छान बनवला बरं का चहा. मग अजून थोड्या वेळात आजी एकदम शांत झोपल्या होत्या आणि तिचा हात सैल झाला. डोळे मिटले
आणि आजी कायमची निघून गेली. आजोबा पण आता एकटे झाले. रामू आजोबा स्तब्ध बसले. त्यांनी तिचा हात धरला, पण आता तो हात पण थंड झाला होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काय करावं त्यांना सुचत नव्हतं. संदीपचा पण काही फोन आला नाही. उशिरा आलेला फोन, तेवढ्यात फोन वाजला. आजोबांनी उचलला. हॅलो बाबा, मी संदीप, कामामुळे येऊ शकलो नाही. आजोबा एकदम भावूक झाले. आजोबाचा आवाज थरथरला. बाळा, तुझी आई तुझी वाट बघता बघता गेली. फोनच्या तिकडून शांतता. संदीप बी एकदम शांत होऊन बसला होता. संदीपच्या मनाला आता खूप वाईट वाटलं होतं. दुसऱ्या दिवशी आजीचा अंतिम संस्कार झाला, तरी पण संदीप आला नाही. पण आला तर आला खूप उशिरा झाला. त्याने आईचा फोटो पाहिला आणि जोरजोरात संदीप रडू लागला. आता त्याला असं वाटलं होतं काय करावं, पण आता काहीच बदलणारं नव्हतं. अशी ही कथा होती मित्रांनो. शेवटचा चहा. आजही त्या घरात एक जुना कप ठेवलेला आहे, ज्यात आजी रोज संदीपसाठी चहा ठेवायची. या कथेवरून मित्रांनो एक शेवटचा संदेश. आई वडील जिवंत असताना त्यांना वेळ द्या, कारण एक दिवस फोन येईल, पण खूप उशीर झालेला असेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब